कर मंडळी, हा आहे गर्विक आणि मी आहे गर्विकची आई. जास्त वेळ वाया न घालवता आज आपण सुरू करणार आहोत हिरवी बटाट्याची भाजी. तुम्ही पण अशीच भाजी बनवता का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण सुरू करूया आजच्या आपल्या रेसिपीला. तर आपल्याला आज लागतील 3 बटाटे मीडियम आकाराचे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा. एक मध्यम आकाराचा कांदा आणि आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या. कांद्याची साल काढून त्याला अशी 2 भागात विभागून घ्या आणि बटाट्याची साल काढून त्याला अशी बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्या, जेणेकरून बटाटे लवकर शिजतील व खायला पण एकदम चवदार लागतील. चाकूने बटाटे बारीक करून घेतल्याने कांद्याला सुद्धा बारीक बारीक चिरून घ्या. कांद्याचे कापसुद्धा बटाट्याच्या एवढ्याच कापा एवढे असले पाहिजे. जास्त मोठे झाल्यास त्याचा स्टार्च उपलब्ध असेल, त्यामुळे ते लवकर शिजणार नाही आणि खायला पण चांगले लागणार नाही. कांदे बारीक बारीक चिरून घेतल्यास हिरवी मिरची पण आपल्या आवडीनुसार छोटी किंवा मोठ्या साईजमध्ये चिरून घ्या. बटाटे कांदे बारीक चिरून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडेसे पाणी घ्या. त्यात मीठ टाका व आपण चिरून घेतलेले सर्व बटाटे त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवा, जेणेकरून त्या बटाट्यामध्ये स्टार्च कमी होतील आणि बटाटे लवकर शिजतील. तर आता गॅस ऑन करून त्याच्यावर एक छोटीशी कढई ठेवा. कढईमध्ये 1.5 पळी एवढे तेल टाका. 1.5 पळी किंवा तुमच्या आवडीनुसार जास्त पण तेल टाकू शकता. तेल गरम झाले तर जिरे, मोहरी व आपण चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका व लगेच हिरव्या मिरच्या टाकून झाल्या व त्याच्यामध्ये चिरलेला बारीक कांदा टाका. सर्व उर्वरित कांदा टाकून गॅसचा फ्लेम थोडासा स्लो करून घ्या व कांदा आणि हिरवी मिरची ही चांगल्या प्रकारे परतून घ्या. जोपर्यंत कांद्याचा कलर हा सोनेरी लाल होत नाही तोपर्यंत थोडासा कांदा परतून घ्या. आता बघा तुमचा कांद्याचा कलर थोडा चेंज कांदे लाल सोनेरी झाल्यावर गॅसचा फ्लेम थोडासा मीडियम साईजमध्ये करून घ्या व कांदे व हिरवी मिरची एकवेळेस चांगली परतून घ्या. आणि जे बटाटे आपण पाण्यामध्ये टाकले होते ते पाण्याच्या बाहेर काढून त्याला स्वच्छ असे बघून घेऊन गॅसचा फ्लेम थोडा कमी करा व ते सर्व बटाटे तेलमध्ये टाकून घ्या. तेलमध्ये टाकल्यावर त्याला चांगले एक वेळेस हलवून घ्या. बटाटे चांगले हलवून परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमच एवढे धनिया पावडर टाका व अर्धा चमच हळदी पावडर टाका. आठवण ठेवा जास्त हळदी पावडर टाकून त्यामुळे भाजी जास्त लाल होऊन जाते आणि पिवळी चवीनुसार मीठ टाकून घ्या. आठवण ठेवा जास्त मीठ नका टाकू, आलूला कमीच मीठ लागतं. मीठ टाकल्यावर एक वेळ चांगल्या प्रकारे भाजीला हलवून बघून घ्या. खाली डाग नाही लागला पाहिजे. भाजी हलवल्यावर त्याच्यावर झाकण ठेवून घ्या. 2 मिनिट वाफू द्यावं. नंतर झाकण काढून भाजीला बघून घ्या. भाजी शिजली नसेल तर अजून एक वेळ झाकण काढून बघा आणि गॅसचा फ्लेम थोडा कमीच ठेवा, ज्यामुळे भाजी डागणार नाही. 2 मिनिटांनी भाजी चांगल्या प्रकारे हलवून घेतल्यावर अजून एक वेळेस त्याच्यावर झाकण ठेवून बघा. जसे की तुम्हाला वाटत असेल भाजी शिजली नसेल,
2 मिनिटानंतर झाकण काढून बघा आणि त्याच्यामध्ये थोडेसे 1 कप होईल एवढेच पाणी घाला. अजून त्याला भाजीला चांगल्या प्रकारे हलवून घ्या, जेणेकरून पाणी जे आहे सर्व भाजीमध्ये मिक्स होईल आणि एकत्र भाजीमध्ये मिक्स होईल आणि भाजीही डागणार नाही. एवढे करून तुम्ही चांगल्या प्रकारे भाजीला हलवून घेतल्यावर त्यावेळेस अजून एक वेळ झाकण ठेवून 2 मिनिट वाफेवर शिजू द्या. थोड्या वेळाने झाकण काढून बघा, भाजी शिजलेली असेल. आता आपली भाजी शिजलेली आहे, त्यावर झाकण ठेवून घ्या आणि गॅसचा फ्लेम जे आहे ते बंद करून टाका. आता आपली भाजीला 1-2 मिनिटे वाफेवर होऊ द्या आणि नंतर भाजी काढून बघा. ही बघा आपली एकदम साधी सरळ टिफिनसाठी भाजी तयार आहे. तुम्ही हे लहान बाळासाठी किंवा मोठ्यांसाठी एकत्र वापरू शकता. जास्त तिखट नसल्यामुळे लहान लेकरंसुद्धा ह्याला आवडीने खातील आणि बटाटे तर हे सर्व लेकरांना आवडतातच. गॅस बंद करून घेतला. गॅस बंद केला आणि आता बघा ही भाजी प्लेटमध्ये किती छान दिसते. तुम्ही पण अशीच एखाद्या साध्या भाजीसोबत साधी एखाद पोळी आणि छान गरम असे पापड भाजून सर्व करा. खायला एकदम चविष्ट लागेल. अजून लोणचं असेल खूपच छान, खायला एकदम चविष्ट. अजून अशा साध्या सरळ भाज्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.